सॉल्व चालू केले. सिमिलॅरिटी मधला 5वा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण घेत आहोत. डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इंटरसेक्ट इन पॉइंट क्यू. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर एबीसीडी हा ट्रॅपेझियम आहे आणि त्याचे दोन डायगोनल एसी आणि बीडी एकमेकाला काय करतायत, क्यू मध्ये इंटरसेक्ट करतायत. आपल्याला 2QA = QC आणि 2QB = QD हे दिलेलं आहे गिवन मध्ये. प्रूफ करायचं आहे DC = 2AB. ओके, या ठिकाणी गिवन आणि टू प्रूफ ऑलरेडी लिहून घेतलेला आहे. आता प्रूफ करत असताना आपल्याला कुठल्याही कन्स्ट्रक्शनची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट आपण लिहू शकतो 2QA = QC. हे आपल्याला दिलेलं आहे गिवन. इथं आपल्याला QA/QC चा रेशिओ मिळू शकतो. QA/QC इथं काही नाही म्हणजे 1 असणार आहे आणि 2 मल्टिप्लिकेशन डिव्हिजन म्हणजे QA/QC इक्वेशन 1 देऊ शकतो आपण त्याला. त्याच पद्धतीने आपल्याला QB आणि QD चा सुद्धा या ठिकाणी रेशिओ मिळेल. सिमिलरली 2QB = QD हे पण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. सो QB/QD इथं सुद्धा आपल्याला रेशिओ मिळेल 1/2. आता आपण जर पाहिला QA/QC आणि QB/QD या दोघांचा रेशिओ कसा आहे, सारखा. सो आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 1 आणि 2 वरून आपण काय म्हणू शकतो, QA/QC = QB/QD. याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊ. आता आपल्याला रेशिओ मिळालाय आणि इथं जर आपण पाहिलं तर हे दोन अँगल जे आहेत ते व्हर्टिकली अपोजिट आहेत. कसे आहेत? आता आपण त्या दोन ट्रिअँगल कडे जाऊ शकतो कारण आपल्याला AB आणि CD चा या ठिकाणी परस्पर संबंध दाखवायचा आहे. सो इन अ ट्रिअँगल QAB and triangle QCD, फर्स्ट ऑफ ऑल आपण म्हणू शकतो QA/QC = QB/QD. आताच आपण प्रूफ केलेलं आहे म्हणून लिहायचं आहे फ्रॉम इक्वेशन 3. ओके, समजतंय? फ्रॉम इक्वेशन 3. आणि हा अँगल जर पाहिला तर या दोन अँगलच्या बिटवीन आहे म्हणजे इन्क्लुडेड अँगल आहे आणि इन्क्लुडेड अँगल असल्यावरच त्याला आपण या ठिकाणी SAS ने सिमिलर म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी अँगल AQB कॉन्ग्रुएंट अँगल AQB कॉन्ग्रुएंट अँगल CQD. याचं कारण वर्टिकली अपोजिट अँगल्स. तुम्ही शॉर्ट मध्ये परीक्षेत लिहायचं नाहीये. गेटिंग माय पॉइंट्स? देअरफॉर आपण QAB सिमिलर QCD या ठिकाणी म्हणू शकतो बाय SAS टेस्ट. कोणत्या टेस्ट नुसार? SAS टेस्ट नुसार आपण या दोन ट्रायंगलला काय म्हणू शकतो, सिमिलर म्हणू शकतो. आता दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर आपण या ठिकाणी QA/QC = BQ/QD = AB/CD. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता या दोघांचा रेशिओ किती आहे? 1/2 आहे. काय आहे? 1/2. या ठिकाणी आपण फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 आणि याला आपण 4 दिलं तरी चालेल and 4 सुद्धा म्हणू शकतो. AB/CD = 1/2 आणि AB/CD 1/2 असेल तर CD इकडे घेतला आपण, CD = 2AB. CD इथे 1 ला मल्टिप्लाय होईल आणि 2 × AB म्हणजे CD = काय येईल? 2B. हेन्स इट प्रूव्ड. अशा पद्धतीने काय झालेलं आहे? सिद्ध झालेलं आहे. सेम याच्या सारखा प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये पाहायला मिळेल. यू कॅन सॉल्व इट इझिली. गेटिंग माय पॉइंट्स? जर हा तुम्हाला समजला असेल तर आय होप डिड यू अंडरस्टँड. समजलाय सगळ्यांना? हो. चलो, थँक्यू.